नागपुर में नगर निकाय चुनाव की तैयारियां तेज हो गई है। प्रभाग क्रमांक 16 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना की उम्मीदवार सरिता तुषार गिरे चुनावी मैदान में उतरी है। जनसेवा को अपनी मुख्य नीति बताते हुए उन्होंने कहा कि राजनीति का उद्देश्य जनता का हित होना चाहिए। उनके प्रेरणा स्रोत उनके पति तुषार गिरे है, जिन्होंने नगर सेवक रहते हुए कोरोना काल में सक्रिय भूमिका निभाई। सरिता ने राज ठाकरे का आभार जताते हुए जनता के समर्थन से जीत का भरोसा व्यक्त किया है। तुषार गिरे प्रभाग क्रमांक 16 क मधून लढत आहे आणि मला जनतेची सेवा करणे फक्त हाच माझा मुद्दा आहे आणि मला त्याच्यासाठी कार्य करायचं आहे। काय एजेंडा आहे या? एजेंडा जनतेसाठीच आहे जे काही आहे ते, कारण माझे मिस्टर तुषार गिरे यांनी पण खूप मनसे सैनिक असून आणि आता कोणत्या म्हणजे आपल्या नागपूरमध्ये कोणत्याही पदावर नगरसेवक कोणी नाही आहे मनसेचे, आणि तरी सुद्धा या गोष्टीचा विचार न करता एक फक्त मनसैनिक असून आणि त्यांना जे पद भेटलं होतं त्या पदाचा आदर करून त्यांनी जनतेसाठी खूप कार्य केले। कोरोना काळात त्यांनी खूप कामं केले, घरी बसले नाहीत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मी समोर येत आहे आणि मला फक्त जनतेसाठीच लढायचं आहे आणि जनतेसाठी जिंकायचं आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानते आणि त्यांनी माझ्या मिस्टराचे कामं पाहूनच आमच्यावर विश्वास केला, तर तो विश्वास आम्ही सार्थक करून दाखवण्याचा प्रयत्न करू। कानावर तसं आलं आहे आमच्याही, पण आम्हाला हे शांततेनं पार पाडायचं आहे, कारण आम्हाला शांतता हवी। आम्ही काही कोणाचं नाव घेऊन किंवा कोणाला दोष देणं आताच्या वेळेला बरोबर नाही आहे। पण मला असं वाटतं की जर राजकारण या पातळीवर उतरलं तर मग काय म्हणजे निवडणुकी व्हायलाच नको। त्यांनी स्वतः सिद्ध करून द्यायचं की फक्त आम्हाला राज करायचा आहे, आम्हीच राज करू। तर हे असला प्रकार घडायला नको हवे। आणि आता तुम्ही सोलापुरातही बघाल एक पैलवान म्हणून त्यांचं नाव काय आहे, बाळासाहेब सरोदे बहुतेक, सोलापूरला त्यांचा मर्डर झाला। त्या दुसऱ्या पक्षाच्या माहितीने मला कोणत्या पक्षाचे होते ते, त्यांना त्यांच्या डोळ्यात आधी मिरची पावडर टाकलं गेलं, नंतर तलवारीनं त्यांचा गळा कापला गेला। तर हे कोणत्या याच्यावर चाललं आहे राजकारण? आणि मनसेचे सैनिक जेव्हा मनसैनिक आपली मनसे स्टाईल दाखवतात तेव्हा हेच लोक म्हणतात की हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहे। जेव्हा ते आणि मनसैनिक जे करतात ते चांगल्यासाठी करतात, कोणाला जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करतात। मग हे बीजेपीची हे कुठली गुंडागिरी आहे? दुसऱ्या पक्षाचा विचार करण्यापेक्षा आमचा जो मुद्दा आहे जनतेसाठी आहे, समाजाच्या हितासाठी आहे। आम्हाला कोणती पार्टी का करत आहे याच्याशी काही घेणं देणं नाही। आमचं जो लक्ष्य आहे तो जनतेसाठी आहे। आतापर्यंत जनतेसाठी लढत आलो आहे, आम्हाला तेच हवं। आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा, जनतेचं समर्थन हवं। जर हे मिळालं तर आम्ही जिंकलो। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।